नमस्कार. आदरणीय व्यासपीठ. आम्ही इथं सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि पाठीमागे जे माझे बंधू आहेत आणि सगळ्यात या कार्यक्रमाच्या सर्व लाल मॅडम सगळ्यांना माझा मानाचा मुजरा. मी सिने अभिनेत्री कुमुदिनी आदाडे. तर स्वतःचं कौतुक स्वतःच्या तोंडून सांगणं याच्यापेक्षा मी काय करते हे तुम्हाला सांगते. आतापर्यंत बऱ्याच सिरियल असतील, शॉर्ट फिल्म्स असतील, वेब सिरीज असतील, फिल्म असतील, यामध्ये काम केलं. कोणी तरी बघितलं असेल, कोणी नाही बघितलं असेल. कारण आपण प्रत्येक जणी आपापल्या कामामध्ये व्यस्त आहोत. कारण थोडंसं आता 4 दिवस सासूचे हे पाठीमागं ठेवून 4 दिवस माझे याकडे आपली वाटचाल आहे, बरोबर. तर हे 4 दिवस माझे याच माध्यमातून आपण पुढे चाललेलो आहोत. तशीच माझा छोटासा प्रवास आहे, त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या शुभेच्छा असतात, माझे रसिक मायबाप असतात आणि थोडंसं यश मी मिळवलेलं आहे. आणि इंडस्ट्रीमध्ये काम करत असतानाच अर्थात हाकेड वहिनींचा म्हणजे तुम्हाला होम मिनिस्टर हा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आहे ना, ऐकून माहिती आहे, तुम्ही खेळला असाल बऱ्याच ठिकाणी. पण होम मिनिस्टर म्हटलं की आमचे आदेश भाऊजी आठवतात, है ना, आदेश भाऊजीच आठवतात. मग जेव्हा आदेश भाऊजी आठवतात मी विचार केला तर कार्यक्रम वहिनींसाठी आहे, खेळणारी वहिनी आहे, तर मग कार्यक्रम घेणारी का वहिनी नको, बरोबर ना. कारण आपण होतं कसं की आपल्या गावामध्ये ना बऱ्याच जणींच्या असं मनात असतं की नाही मला त्या स्क्रीनवर जायचं, बरोबर. पण त्या सगळ्यांचेच काही मेसेज पोहोचतात का, नाही. ठराविक जणीच जातात, ठराविक जणांचं ते शूट होतं. म्हणून मग विचार काय केला की होम मिनिस्टर जर आपण महिलांनीच चालू केलं मग होतं. मला आता इतका अनुभव भारी आहे ना की जेंट्स लोक आली की मग आपण जरा नाही का लाजतो, नाचायला लाजतो. मग कारण गेम जरी असल्या काही अवघड असल्या, समजा काहीतरी करायला सांगितले तर आपण तेवढं एक्साइटमेंट खेळत नाही, नुसतं जायचं पाट्या टाकायच्या. आणि आमच्या खेडेगावातल्या बायकांना मला एवढा अनुभव येतो. आमच्या खेडेगावातल्या बायका हा पदर आहे ना असा इतका असा एवढा दाबून धरलेला असतो की जणू काही त्यांना घरातून म्हणजे त्या पिंजऱ्यातनंच बाहेर पाठवलं. म्हणजे पाठवले ते पाठवले, पण यांना असं वाटतं की मीच अजून त्या पिंजऱ्यात बाहेर आलेली नाही. म्हणून माझं एक वैयक्तिक मत असतं की अरे मैत्रिणींनो स्वतःसाठी मी म्हणत नाही की तुम्ही आयुष्यभर स्वतःसाठी जरा संसार सोडून द्या, मुलांकडे लक्ष देऊ नका, नाही. काही क्षण स्वतःसाठी झाला जो 1 तास असतो. आता तुम्ही इथं आलाय, बरोबर, 1-1.5 तास असेल कार्यक्रम आपला, बरोबर. तर हा 1.5 तास इथून बाहेर जे गेट आहे ना तिथे सगळं सोडून आलाय ना. आता काहींच्या डोक्यात असेल की 5 वाजायला आले, 5 वाजले, मुलांना आणायचंय. आता हे तुमच्या डोक्यात असेल नवरा येणार आहे आता, मी चहा बनवलाच नाही, आता गेल्यावर असं करेन तसं करेन, भाजी नेऊ का जाता जाता, नाही का. तर हे सगळं आहे ना हे सगळं बाहेर ठेवायचं. आणि एखादा मी म्हणजे आज जसं मॅडमनी पुढाकार घेतला असा आता 8 मार्च नंतर असे बरेच इव्हेंट असणार आहे, तर त्यामध्ये सहभागी व्हायचं. आणि जो क्षण आहे ना जो मिळेल तो फक्त स्वतःसाठी जगायचं. आणि मी हे प्रत्येक गावातल्या महिलांसाठी करते. आणि मला गेम घेताना मी काय करते, गेलं ना पहिला की त्यांना हे पदर असे सोडून ना असं इथे पोहायला सांगते, माझ्याशी वाजायचं एवढंच करते. तरी पण ना असे आमची दादा जशी उभी आहे तशीच उभी असतात. मग ते लाजतात, मग सासरे असतात, सासूबाई असते. मग मी एक काम करते, आधी सासूला नाचवते आणि मग म्हणजे काय होतं. आणि हे माझ्या पाठीमागे जे असतात ना म्हणजे गावातले लोक वगैरे सगळे दादा असतात. मला सांगायला मग कुणाला लाभ यायचं काम आहे का, की माझी बहिणी ते दादा म्हणजे असं म्हणायला की बाई ही सटवी आली आणि माझ्या नवऱ्याला काय मित्र कशी काय म्हणते, नाही का, बंधू म्हणलं आपला विषय संपला. त्यामुळं एवढा बिंदास्त जसं तुम्ही आज असलाच नाही, हे माझं म्हणजे पुण्य आहे, माझं म्हणजे मी साठवत चालली आहे. आणि खेळ घेत असताना 50 वर्षाच्या पुढच्या म्हणजे युट्यूबला चॅनल आहे कुमुदिनी 01 ऑफिशियल, तुम्ही बघा त्यात व्हिडिओ. माझ्या 80, 85, 90 वर्षाच्या आजी झिंगाटवर नसतात आणि शांताबाईवर नसतात आणि पाटलांचा वेगळा. तर तो जो आनंद आहे ना, आणि काही जणी पैठणी जिंकतात 80 वर्षाच्या आजी, मला सांगा काय होतं त्यांच्या आयुष्यात, नाही का. आपण खेळतो, आपल्याला माहिती सिटीत राहते, म्हणजे खेडेगावातल्या बायकांना माहिती मिळते. म्हणून मी तो एक प्रवास चालू केलाय. माझी स्वतःची टीम आहे, 8-10 जणांची टीम आहे. आणि मी एक विचार केला की नाही जे आता काय झालंय की 1000, 1500, 2000 म्हणजे कार्यक्रम चालू करतात. ज्याला माहिती असं झालं पण येत असं करता येतं बघू ते पण आता होम मिनिस्टर घेतो, नाही का. ते कॉम्पिटिशन आहे. म्हणून मी विचार काय केला की आपण वहिनी जर महाराष्ट्राच्या बाहेर घालवायची तर ते वहिनींना काहीतरी वेगळं दिलं. म्हणून मी माझ्या कार्यक्रमामध्ये लाईव्ह म्युझिक त्यामध्ये फक्त 2च हिरे आहेत, म्हणजे 2च मित्र आहेत. एक डोळ्याने आंधळे आहेत पण आवाज
कला आहे त्यांना कोणी यायचं. त्यामुळे माझी जी टीम आहे आणि सगळ्यात माझा मोठा फोटोग्राफर जे तुम्ही लक्षात आलंच असेल, माझा मुलगा आणि माझे मिस्टर प्राध्यापक सूर्यकांत दादा. म्हणजे आम्ही फॅमिली असं जातो आणि जी टीम आहे ती मी अशी कलेक्ट केलेली आहे. आणि माझ्या कार्यक्रमाचं नाव पण मी असंच ठेवले, अर्थात हाके बहिणीचं. त्यामुळं मला फक्त एवढं सांगायचंय की काही क्षण स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यांसाठीही जगलं पाहिजे. आणि त्या माई हॉबीचे डान्स करताना त्यातून पैसा गो नाही होत. 30,000ला सुपारी जरी ठरली तरी आम्ही 5-5 तास कार्यक्रम करतो. कारण जोपर्यंत ती मावली आणि प्रत्येक जण येऊन जोपर्यंत खेळत नाही तोपर्यंत मी काय सुट्टी देत. जी नाही म्हणती ना त्या आज्याला फिरून आले तेवढंच झालं. आणि सगळ्यात महत्वाची एक महत्वाची गेम घेते आणि कुणाचा आजींचा. आणि एवढे भारी नसतात नाही म्हणजे त्यांना नादी नाही म्हणतात. पण जेव्हा त्यांना नाही का पुढे जात होते आजी लेख आली ना त्या लेखीसाठी उठा अक्षरशः सगळ्या उठतात आणि एवढं एन्जॉय करतात. ते ना काय काय खेळण्याला बघा चारी फिरवायची ते आपण पैसे तसे ह्यांना नुसतं तिथंपर्यंत आणलं ना ते हा मला ऐकतच नाही परत मलाच गार फिरवतो. मग हे कुठेतरी ना आपण जसं बाहेर पडतोय तसंच आपली सासू असेल चुलती असेल आई असेल तर त्यांना आपणच सपोर्ट केला पाहिजे. नाही तर नाही का नाही मला बाहेर पाठवत नाही म्हातारी तूच गपच घाल असं करून चालणार नाही. त्यामुळं मी हा थोडासा छोटासा प्रवास असा चालू केलेला आहे. 500+ माझे होम मिनिस्टरचे कार्यक्रम झालेले आहेत आणि अजून हा प्रवास चालू आहे. महाराष्ट्रात आता सध्या चालू आहे. मला बाहेर जायचंय आणि आपल्या सगळ्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं असं आता आमचे दादा म्हणतील की काय वेणी फक्त मैदानकडेच वळतायत का. तर दादांनो माझ्या कार्यक्रमामध्ये मी काय केलंय की लहान मुलं असू किंवा माझे गावातली कुणी असू दे म्हातारी माणसं असू दे आपल्या कार्यक्रमाचं असं सिक्वेन्स ठेवलंय की कॉमेडी फुल टॉस कॉमेडी म्हणजे ते बसून हसलं पाहिजे. जरी महिला इथे नाचत असल्या ना तरी तिला नावं न ठेवता जी कॉमेडी होते अँकरिंग मधून ती तिथं बसून एन्जॉय करतात. लहान मुलं स्वतःच उठतंय पाटलाचा बैलगाडा करते. कारण हे जे आहे ना तर ते अख्ख्या फॅमिलीनं बघावा असा हा माझा मिनिस्टरचा कार्यक्रम आहे. आणि ऍक्टिंग सोबतच छोटासा प्रवास माझा चालू आहे. आणि मॅडमला जी काही त्यांची टीम आहे पूर्ण या संस्थेची लाईफ इन्शुरन्स तर त्यांना मी शुभेच्छा देते. कारण नवीन वर्ष जस्ट आत्ताच सुरू झाले काय 1-1.5 महिना गेलाय पण आता आपण सुरुवात करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं यांना धन्यवाद यासाठी द्यायचंय 8 मार्च अजून पुढे आहे पण ह्यांचं पाऊल आधीच पुढे नाही का. अजून बाकीचे विचार करत असतील कार्यक्रम कधी घ्यायचा काय करायचं काय करूया नाही का. पण यांनी आधीच पुढचं पाऊल टाकलंय त्यामुळे त्यांच्या पावलाला शुभेच्छा देऊयात. आणि मी स्वतः शुभेच्छा देते. तुमचे छोटेसे जे काही शब्द आहेत ते माझ्या पोहोचते. आणि आज थोडंच मला इच्छा आहे की कुठं तुम्हाला वाटलं की बाबा कार्यक्रम घ्यायचा आहे तर निश्चित संपर्क करा. युट्यूबला चॅनल आहे इन्स्टाला आहे व्हिडिओ बघा आणि नंतर तुम्ही बोलू शकता. मॅडम आहेतच आणि जिथे जिथे आपले बचत गट असतील ग्रुप असतील तर तिथे अर्थात कार्यक्रम वहिनीचा